कल्पक्कम ऐकलंय गावाचं नाव? महाराष्ट्रातल्या लोकांनी हे उच्चारणंसुद्धा अवघड जातं अशाच रिॲक्शन्स. कल्पक्कम, तामिळनाडू. आणि आत्ता प्रचंड प्रमाणात जगप्रसिद्धी मिळालेलं शहर. काय घडलं असं? प्रोटोटाईप फास्ट रिॲक्टर ब्रीडर PFRB. अणुसंशोधन, आण्विक वीज तयार केली जाते हे सर्व ज्ञात आहे आपल्याला. जे काही ॲटॉमिक बॉम्ब्स बनवले जातात, आण्विक शक्ती जी निर्माण केली जाते ती आपल्याला माहिती आहे. सगळ्या न्यूक्लिअर रिॲक्टरमधून युरॅनियमचा वापर करून अणुबॉम्ब तयार केले जातात. दुसरं एक, या न्यूक्लिअर रिॲक्टरचा उपयोग असा करून घेतला जातो की त्याच्यापासून वीज तयार केली जाते. आता आजकाल जमाना क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जीचा आहे. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये आपण जे सध्या कोळसा वापरून एनर्जी निर्माण करतो आहे, डिझेल पेट्रोलवर जी काही इंजिनं चालवतो आहे, याला कुठे ना कुठे काहीतरी लिमिटेशन्स नक्की येणार आहेत पुढे. आणि त्याच्यामुळंच पुढे काय हा जेव्हा प्रश्न कुठल्या सायंटिस्ट लोकांना, क्रिएटिव्ह लोकांना, इंजिनियर्स लोकांना, इनोव्हेटिव्ह आयडियाज असलेल्या लोकांना जेव्हा असा प्रश्न भेडसावतो तेव्हा ते पुढचं संशोधन करण्यात मग्न असतात. PFRB, प्रोटोटाईप फास्ट रिॲक्टर ब्रीडर, म्हणजे एक अव्याहतपणे ऊर्जा देणारं पात्र आणि मग त्याचद्वारे हायड्रोजनचं उत्पादन केंद्र, याचं उद्घाटन झालं आहे 26 जून 2026 रोजी. ज्या पद्धतीने प्रत्येक भारतीयाला 26 जुलै हा दिवस तो कधीही विसरू शकत नाही, कारण 26 जुलै 1999 या दिवशी आपण कारगिलच्या युद्धात पूर्णपणे विजय मिळवला. आणि तो दिवस विजय दिवस म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण जोमाने साजरा करतो. त्याच पद्धतीने संशोधन प्रक्रियेतला एक महान विजय, ज्या संशोधनाने सगळ्या जगाचं लक्ष आता या कल्पक्कम शहराकडे वळलं आहे. तामिळनाडूमधलं हे शहर आणि भारताकडे वळल्यात नजरा सगळ्या जगविख्यात शास्त्रज्ञांच्या. आता काय आहे PFRB? जे काही संशोधन झालं, ज्याद्वारे आता हायड्रोजनची निर्मिती होणार आहे, क्लीन एनर्जी. असं बोललं जातं की आपण जवळपास पुढच्या 300 वर्षाची स्वतः वीज तयार करू शकतो. म्हणजे पुढील 300 वर्ष पुरेल एवढी आपण एनर्जी स्वतः निर्माण करू शकतो, असं हे संशोधन आहे, असं बोललं जातं. थोडक्यात या रिॲक्टरचं कार्य जर समजून घ्यायचं असेल तर आपण घरात एखाद्या चुलीवर स्वयंपाक करतोय. 1 किलोभर लाकडं आपण त्या चुलीत टाकली आहेत. स्वयंपाक पूर्ण होईल, 1 किलो लाकडं जळून जातील, त्याची राख होईल. प्रॉडक्ट काय निघाला? फक्त राख, जी तुम्ही भांडी घासायला वगैरे वापरतात खेडोपाडी, छोट्या शहरात. पण या रिॲक्टरमध्ये जेव्हा तुम्ही वीज निर्मिती करताय तेव्हा त्याचा प्रॉडक्ट काय निघणार आहे? हायड्रोजन, क्लीन एनर्जी. म्हणजेच तुम्हाला जेवढं म्हणून तुम्ही फ्युएल म्हणून काही वापराल
त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी तयार होऊन बाहेर पडणार आहे आणि तीसुद्धा या न्यूक्लिअर रिॲक्टरमधनं एक कणसुद्धा कार्बन हवेत न सोडता. तुम्ही डिझेल जाळा, लाकूड जाळा, पेट्रोल जाळा, कोणतंही असं इंधन जाळा, त्याचा धूर होणार, कार्बन हवेमध्ये जाणार, त्याचं प्रदूषण होणार, त्याचे परिणाम मानवजातीवर काय होत आहेत तुम्ही आम्ही बघतो आहे. वातावरणावर काय परिणाम होत आहेत. आईसबर्ग्स तिथे वितळू लागलेले आहेत. अंटार्क्टिका, आर्क्टिकमधले मोठमोठ्या बर्फाच्या शिळा, ज्याची समुद्राखाली आणि वरती आलेला भाग असं जर गृहीत धरलं तर शेकडो मीटरची उंची असलेला बर्फ हा वितळू लागला आहे. परिणाम त्याचा काय होणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. नद्यांना महापूर येऊ शकतात. बराचसा भाग जलमय होऊ शकतो. म्हणजे जगबुडी होणार असं जे काही आपण लहानपणापासून ऐकतो आहे त्याची प्रचिती हळूहळू येऊ लागली. तर हे सगळं टाळण्यासाठी, हवेतलं कार्बनचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रामध्ये तशी पाहिली तर स्पर्धा चालू आहे. आता ह्या रिॲक्टरमधल्या काही रिॲक्शन्स काय होतात. एकतर तुम्हाला हायड्रोजन निर्मिती करायची आहे. आता आपण हायड्रोजनचं उत्पादनाचा जो प्रोजेक्ट तयार झाला आहे त्याचं उद्घाटन केलं आहे 26 जून 2026 रोजी. ते झालं आहे कल्पकम, तमिळनाडूमध्ये. या रिॲक्टरमध्ये जर पाण्यातला आपल्याला हायड्रोजन बाजूला करायचं आहे, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचा 1 असं बनून H2O पाणी बनतं. त्या पाण्याला तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात गरम करावं लागतं आणि मग त्याच्यातला हायड्रोजन वेगळा होतो. हायड्रोजन हे इंधन असं आहे की ज्याच्यातून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही आणि ते इंधन वापरल्यानंतर प्रॉडक्ट काय निघतो बाजूला, पाणी. त्याच्यामुळं अतिशय सेफ, सिक्युअर आणि अतिशय चांगलं प्रदूषण विरहित असं हायड्रोजन इंधन म्हणून इथून पुढचा काळ आत्ता आपण पाहिलं आहे. पंजाबमध्ये आपली हायड्रोजन ट्रेन, पहिली ट्रेन ती पण धावली आहे. म्हणजे हळूहळू याच्यात प्रगती होऊन सगळे डिझेल पेट्रोलची जागा हायड्रोजन घेतल्यास नवल वाटू नये. येत्या 10-15 वर्षात आपली घोडदौड नक्की त्या दिशेने जाईल. हे पाणी गरम करण्यासाठी रिॲक्टरमध्ये वीज निर्माण करावी लागेल. त्याच्यासाठी परत कोळसा जाळावा लागेल. कोळशाने पुन्हा प्रदूषण. म्हणून आपल्या इंडियन सायंटिस्ट लोकांनी याच्यावरती काहीतरी तोडगा काढण्यासाठी त्यांनी गेली दशकभर प्रयत्न सुरू होते आणि त्या प्रयत्नांना 6 एप्रिलपासून मूर्त स्वरूप आलं आणि उद्घाटन झाले 26 जून 2026 रोजी. जेव्हा तुम्ही एखाद्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काही रिॲक्शन करता तेव्हा युरॅनियमचा वापर होतो, परंतु युरॅनियमचा साठा आपल्याकडं कमी आहे. म्हणून डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी स्वप्न पाहिलं होतं एक, की विदाऊट युझिंग युरॅनियम बाय द यूज ऑफ थोरियम, म्हणजे युरॅनियम न वापरता भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला थोरियम वापरून आपल्याला नक्कीच एनर्जीचं उत्पादन करावं लागेल. आणि तेच स्वप्न या 2 महान शास्त्रज्ञांचं आजच्या सायंटिस्ट लोकांनी पूर्ण केलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. म्हणूनच डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनासुद्धा लवून मुजरा, खूप खूप करोडो नमन या दोन्ही शास्त्रज्ञांना, ज्यांचं आपल्या भारत देशासाठी त्यांच्या बुद्धिचातुर्याने जे काही योगदान त्यांनी दिलं आहे हे कधीही विसरता येणार नाही. शास्त्रज्ञांना प्रश्न पडला की आता आपण कूलिंग एजंट म्हणून पाणी जर वापरलं तर पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात साठा आपल्याला आवश्यक आहे. नॉर्मली सगळीकडं अणुभट्ट्यांमधलं वाढलेलं टेम्परेचर कमी करण्यासाठी पाणी वापरलं जातं. त्याला फाटा देण्यासाठी शास्त्रज्ञ लोक झटत होते आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या अणुभट्ट्यांचा कूलिंग एजंट म्हणून लिक्विड सोडियमचा वापर करता येऊ शकतो. परंतु इथे एक परंतु काय येतो आहे
की लिक्विड सोडियम इज व्हेरी डेंजरस थिंग. पाण्याच्या संपर्कात आला की स्फोट होतो. त्यामुळं हे खूप डेंजरस असं धातू आहे. लिक्विड सोडियम आपण कसा वापरायचा या विचारात शास्त्रज्ञांनी संशोधन पुढे रेटलं आणि त्यांना नंतर क्ल्यू मिळत गेले. शेवटी लिक्विड सोडियमला कशा पद्धतीने आपण हाताळू शकतो याच्यावरती त्यांनी तोडगे काढले आणि आज कोणालाही हार्म न होता, कोणत्याही प्रकारे तिथं काम करणाऱ्या व्यक्तींना काहीही त्रास न होता लिक्विड सोडियम कसा वापरायचा याचं तंत्रज्ञान आज भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. आणि अर्थातच मग या प्रोटोटाईप फास्ट रिॲक्टर ब्रीडरला एक चांगला कूलिंग एजंट पण मिळाला आणि मग त्याच्यातनं मग H2O हे मॉलिक्युल्स हायड्रोजन बाजूला करणं सोपं झालं. म्हणजेच वीज निर्मिती करता करता तुम्हाला हायड्रोजनची पण निर्मिती होती आहे आणि एक शाश्वत इंधन आपल्या या भारत देशाला, आपल्याच देशात ती निर्मिती, मॅक्झिमम निर्मिती आपल्या देशात होणार आणि वी कॅन बिकम एक्सपोर्टर ऑफ क्लीन एनर्जी. एवढी मोठी प्रगतीची छलांग आपण मारलेली आहे. म्हणूनच मी आत्ता एक कोळसा ट्रान्सपोर्टेशनबद्दल व्हिडिओ केला तेव्हा मी बोललो होतो की या कोळशाचा वापर हे जमिनीखालचं जे काही आपल्याला खनिज सापडलं आहे त्याला लिमिटेशन्स आहेत. ते कधी ना कधी संपणारच आहे आणि त्याचा उपसा इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की तो कदाचित लवकरच संपेल, 10-15 वर्षे. आणि त्याच्या आत हे संशोधन म्हणजेच येत्या पिढीला एक मोठं वरदान मिळालेलं आहे. कल्पकम इथल्या या हायड्रोजनच्या उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाचं उद्घाटन, तो प्रकल्प कार्यान्वित होणं म्हणून 26 जून 2026 हा दिवस इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. फायदा याचा काय होणार आहे की एकतर आपण एनर्जीच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण राहणार आहोत, दुसऱ्यावरती अवलंबित्व आपलं कमी होणार आहे. कार्बनचं उत्सर्जन या सगळ्या प्रकारामध्ये 0% असल्यामुळं आपण कुठेही हवेमध्ये कार्बन सोडून प्रदूषणास भर घालत नाही आहेत. नॅचरली आपल्या पुढच्या पिढ्यांना प्रदूषणमुक्त हवा ही मिळणार आहे आणि एक सुरक्षित वातावरण भारत देशामध्ये नक्की सुरू होईल. त्यातून एक्सपोर्टचे फायदे अनेक आहेत. हायड्रोजन आपण एक्सपोर्ट करू शकणार आहोत छोट्या छोट्या देशांना. त्यामुळं त्याच्यातनं आपल्याला इकॉनॉमी आपली नक्कीच वाढत जाणार आहे. असे सगळे ह्या एका उद्घाटनाचे फायदे आहेत. म्हणूनच कल्पकम इथल्या प्रत्येक शास्त्रज्ञाला, प्रत्येक इंजिनियरला कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलचा खूप खूप नमन. यामध्ये योगदान दिलेल्या प्रत्येक सायंटिस्ट आणि इंजिनियर्स, प्रत्येक गटाचं, प्रत्येक व्यक्तीचं मी लाख अभिनंदन करतो. कारण शेवटी ही आपल्या भारताची प्रगती आहे. शेवटी आपला हवेत फडकला जाणारा हा तिरंगा, फडकत राहिलेला हा तिरंगा, त्याची शान या सायंटिस्ट लोकांनी पण वाढवली आहे. ज्या पद्धतीने आपण भारताने क्रिकेट मॅच जिंकली तेव्हा उत्सव साजरा करतो, त्या पद्धतीचंच हे जगप्रसिद्धीस पावलेलं असं ह्या सायंटिस्ट लोकांचं यश आहे असंच मला तरी वाटतं. त्यामुळं या सायंटिस्ट लोकांचंसुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही कुठल्या खेळामध्ये, क्रिकेट असो, हॉकी असो, फुटबॉल असो किंवा आत्ता आपल्या कॉमनवेल्थमध्ये जास्तीत जास्त मेडल मिळवलेल्या प्लेयरच्या बाबतीत ज्या आपल्या मनात भावना आहेत, त्याच भावनांनी या सायंटिस्ट लोकांचासुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी जय जयकार केलाच पाहिजे. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. आठवतात ना काही अशा ओळी? हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतल्या ओळी आहेत. यांनी खरोखरच या सायंटिस्ट लोकांनी, इंजिनियर्स लोकांनी अनंत प्रकारे मेहनत घेऊन ज्या काही अडचणी आल्या त्याच्यावर मात करण्यासाठी कोणता तोडगा काढला. त्यांनी ही क्लोरीन आणि कॉपरची सायकल याचा यूज केला आणि मग याच्यामध्ये यश मिळालं. प्रोटोटाईप फास्ट रिॲक्टर ब्रीडर प्रोजेक्ट ॲट कल्पकम, तामिळनाडू स्टेट. चला
तमिळनाडू या राज्यात अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे. अशा पद्धतीचं एक जागतिक संशोधन सगळ्या जगाचं लक्ष वेधलं जाणं आणि तिथं जी चीफ मिनिस्टर आहेत विजय थलापती, एका चित्रपटाचा हिरो, ज्याने नाव कमावलं एक हिरो म्हणून तमिळनाडूमध्ये, तोच आज CMच्या पदावर विराजमान असताना त्याच्या काळात हे असं उद्घाटन व्हावं हा कदाचित त्याच्या जीवनातला सुद्धा एक मणिकांचन योग आहे. म्हणून विजय थलापती तसंच आपले भारताचे पंतप्रधान आणि या प्रोजेक्टसाठी राबलेल्या प्रत्येक व्यक्तीचं लाख लाख अभिनंदन करून या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन व्हिडिओसह याच चॅनलवर, ज्याचं टायटल आहे कवी प्रवीण्स शो यूट्यूब चॅनल. The only unique channel with a lot of variety by its 9,761 videos.